मी गजानन ठोंबरे। आज आपण वाशिम या ठिकाणी आलेलो आहेत आणि वाशिम मध्ये सायलीला हे ठिकाण आहे पुसद रोडला। आणि या ठिकाणी आपण एक ताई आहेत, त्यांना आपण आपल्या कंपनीचं जे अमृत ज्यूस आहे हे आपण त्यांना दिलं होतं 6 ते 7 दिवसा अगोदर। तर त्यांना काय काय आजार होते आणि त्यांना त्या आजाराला काय काय फरक पडलाय हे आपल्याला त्या स्वतःहून सांगतील। तरी सुद्धा तसं मी परत सांगतोय, मी रियांश या कंपनीतर्फे आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय आणि मी स्वतःहून त्यांना 7 दिवसाच्या अगोदर रियांश अमृत ज्यूस हे दिलं होतं। त्या स्वतः त्यांच्या तोंडून सांगतील आपल्याला की त्यांना काय काय त्रास होता आणि किती वर्षापासून होता आणि त्यांनी हॉस्पिटलला पण किती पैसे घातले आणि आपल्या अमृत ज्यूसनी त्यांना काय काय फरक पडला हे स्वतः ताईच सांगतील। बोला ताई, नाव सांगा तुमचं। सुवर्ण सचिन राऊत, सायलीमध्ये राहतो मी। माझे पाय खूप दुखत होते, माझ्या पायाला गाठी होत्या। तर मी 3 ते 4 वर्षापासून दवाखाने करत आहे, मला फरक नाही पडला। पण मी अमृत ज्यूस घेतल्याने 7 दिवसातच मला फरक पडला। पूर्ण पाय पण प्लेन झाले, हाताला पण मुंग्या येत होत्या, पाठीत मुंग्या येत होत्या, 3-4 ऑपरेशन झाले माझे, तरी मला फरक पडत नव्हता। पण मी 7 दिवसात अमृत ज्यूस घेतल्याने मला फरक पडला। पायाचा पण त्रास होता मला, ते पण कमी झाला। असं म्हणजे असं चालता पण येत नव्हतं। आता म्हणजे एकदम असे हातपाय असे चालू लागले, असं की वाटत पण नाही मला की अशा पायाला गाठी आहेत म्हणून। तुमच्या पोटऱ्यामध्ये कशा गाठी होत्या? अशा कडकच्या कडक गाठी होत्या, चालता पण येत नव्हती, हिरव्यागार झाल्या, आता प्लेन पाय झाले। आणि किती वर्षापासून होत्या? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून तुम्ही दवाखाने वगैरे केले होते की नाही केले? दवाखाने राठोड साहेबाचा अकोल्याचा दवाखाना केला, पण मला त्यांनी सांगितलं की गाठा काढून टाकावं लागते। मी म्हणलं नाही, मला काढायच्या नाही। तर मी औषध घेतले तर मला फरक पडला। बरं, तुमच्या पायाच्या गाठीला तुम्हाला 7 दिवसामध्ये गाठीला नरम झाले, बरोबर आहे? मला व्यवस्थित चालता येते, असं वाटत पण नाही दुखते। बरं, अगोदर तुम्ही थोडंसं तुम्हाला चालायला पण त्रास व्हायचा? हो, चालायला पण त्रास होता, पायात मुंग्या येत होत्या, असे बसलं तर उठता पण येत नव्हतं। आणि गुडघ्याचा त्रास? गुडघ्याचा त्रास होता। गुडघे तुम्ही जर उभे राहिला 10 मिनिटं तर काय त्रास व्हायचा? तडतड वाजत होते, आता काहीच नाही वाजत, प्लेन झाले पूर्ण। त्यानंतर तुम्हाला पीसीओडीचा काही प्रॉब्लेम? हो, ते पण व्यवस्थित झालंय औषधामुळे। बरं, पीसीओडीचा प्रॉब्लेम कधीपासून होता? ते तरी समजा 1-1.5 वर्ष होऊन राहिले। 1-1.5 वर्ष होत आहे। ते पण कमी झालं एकदम। बरं, परत पाठ वगैरे कंबर दुखत होती? हो, ते पण व्यवस्थित झाले। बरं बरं बरं। आता तुम्ही ज्यूस कुठलं घेतलं? अमृत ज्यूस घेतलंय, हे घेतलंय? हो हो, घ्या तुमच्या। बघा, हे किती दिवस घेतलं तुम्ही? मी आता 6 तारखेपासून चालू केला आपण। बरं, म्हणजे किती दिवसात रिझल्ट आला तुम्हाला? 7 दिवसातच रिझल्ट आला सर, औषध 7 दिवसात रिझल्ट आला। हो। त्यानंतर म्हणजे तुमचे आजार काय काय होते एकदा सगळे सांगा। मला पायाचा त्रास होता, खूप गाठी झाल्या होत्या पायामध्ये, टोंगळ्याला पण असं चालता येत नव्हतं आणि हातपाय असे इकडे झाले होते, हात असा पण कणिक पण भिजवता येत नव्हती। पण आता असा व्यवस्थित झाला हात सगळं, म्हणजे असं दोन्ही पण हात असे कणिक भिजवले की त्रास होत होता, पण आता सगळे असे व्यवस्थित झाले की असं दुखत पण नाही, मुंग्या पण येत नाही। बरं, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जवळपास अमृत ज्यूस घेऊन 6 ते 7 दिवस झाले आणि तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आलेले आहेत। म्हणजे आता तुम्हाला जवळपास 100%तून किती टक्के रिझल्ट आलाय बरं? 50च्या वर रिझल्ट आले। 50%च्या वर रिझल्ट आलाय। आणि तुमच्या मुलाला पण काहीतरी प्रॉब्लेम होता त्याला? माझ्या मुलाला पूर्ण पाठीवर पण असे फोड होते, बारीक बारीक म्हणजे खाजत होते, तर त्याचा पण पाठीचे क्लिअर झाले, आता थोडेसे चेहऱ्यावरचे राहिले। म्हणजे सोरायसिसचा प्रकार होता? हो, सगळं व्यवस्थित झालं त्याचं, बरोबर आहे? हो। बघा मित्रांनो, सांगायचं जर झालं तर ताईला आपण फक्त अमृत ज्यूस हे दिलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पीसीओडीचे प्रॉब्लेम होते, त्यांना पीसीओडी साठी आपण लेडी लाईफ केअर सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर त्यांना गुडघ्याचा जो त्रास होता त्याच्यासाठी आपण त्यांना आर्थोजी दिलेलं आहे। जे आपलं मास्टर प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस, याच्यासोबत जे प्रोडक्ट लागतात त्यांना 2 ते 3 प्रोडक्ट दिलेले आहेत। त्यांना त्रास कुठला होता मी सांगतोय तुम्हाला परत। त्यांच्या मांडीमध्ये दगडासारख्या गाठी झाल्या होत्या आणि त्या गाठी कडक होत्या जवळपास 3 ते 4 वर्षापासून। त्याच्यानंतर त्यांना गुडघ्याचा पण आजार होता 3 ते 4 वर्षापासून, त्यांनी हॉस्पिटलला पण भरपूर पैसे खर्च केले। त्यानंतर त्यांना पीसीओडीचा सुद्धा प्रॉब्लेम होता, त्यांना पाठीचा मणक्याचा सुद्धा प्रॉब्लेम होता, पण जवळपास त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकले 50 ते 60% त्यांना 7 दिवसामध्ये मित्रांनो रिझल्ट आलेला आहे। हे असं हे आपलं अमृत ज्यूस आहे।
आपण बिमार असलोय तरी आपण हे अमृत ज्यूस घेऊ शकतोय, किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम जरी नसेल तरी सुद्धा आपण आपले आजार जवळ न यावं म्हणून आपण हे अमृत ज्यूस घेऊ शकतोय. मी वाशिमवरनं बोलत आहे. वाशिमचं ठिकाण आहे साई लीला, या ठिकाणावरनं मी बोलत आहे. आणि ताईचे आजार बऱ्यापैकी झालेले आहेत मित्रांनो. त्यांनी स्वतः सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा हे घ्यावं अशी सर्वांना माझ्याकडनं इच्छा आहे.